बोलाची कडी न बोलाचा भात, येड्यांचा सत्कार शहाण्याला लाट. बोलाची कडी न बोलाचा भात, येड्यांचा सत्कार शहाण्याला लात. कोरड्या विहिरीचं शेंदून पाणी मारताय तपाही पुढाऱ्या वाणी. इतभर दोऱ्याला हातभर वावडी, बघा 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 ही खुळ्यांची चावडी. बघा 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 ही खुळ्यांची चावडी. बघा 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 ही खुळ्यांची चावडी. गावात मारतय नुसतंच येड, दुसऱ्याच्या लग्नात धावतय पुढं. गावात मारतय नुसतंच येड, दुसऱ्याच्या लग्नात धावतय पुढं. चांगल्याची खोडी काढतय सदा, विकास कामावर आणतय गादा. खुशाल करतोय चिवडा चिवडी. बघा 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 ही खुळ्यांची चावडी. बघा 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 ही खुळ्यांची चावडी. अगं चिवे, थांब ना ग 2 मिनिट. थांब ना, जाऊ नको अगं. तो मला करमत नाही ग. चिवे चिवे, थांब ना चिवे. थांब थांब, अग जाऊ नको. थांब थांब. अयो चिवे, अयो फोन कुणाचा आला? अयो माझ्या चिवूचा. हॅलो जान, बोल, मी तुझ्यासाठी काय करू? जा बाबा, तुझं ना माझ्यावर प्रेमच नाहीये. हा, माझं प्रेम नाही? अगं मी तुझ्यासाठी काय करू? माझा जीव सुद्धा मी द्यायला बसलोय. तसं म्हणू नको ग चिवू. अरे तुला किती दिवस झालं टेडी मागते आणि म्हणे जीव देन जीव. टेडी? अगं टेडी दिला तुला टेडी? घेऊन आला तरच खरं. तू एक काम कर, आपलं रान आहे का नाही तुमचं पड्याला, त्या रानाच्या पड्याला एक वडा आहे, त्या वड्यापाशी ये. मी आलोच. चिव फोन, सकाळ सकाळ फोन, किती भारी वाटलं मला. चला आता टीडी घेऊन चिवला भेटायचं, ते बी रानात. काय काय गप्पा होत्या. चला गाड्यानं आता चिवीकडे जायचंय. चिवीला भेटायचं, आंघोळ बिंघोळ करतो. काय काय पहिला माणसं बस नाही का? अरे त्या जिंग्याला लागलाय बायचा नाद. बायचा अरे बायचा म्हणजे त्या आबाच्या पोरगी नाही वय. त्या भले बेकार आहे, तर लय मारलं गावल्या वास. काढल्या आणि त्याचा किंमत करेल. आणि कोण नाही रे. इथं जिंगे जिंगे कुठे लगा रान रेड्या का धडकला ही जिंग्या. सोडाय माझा टीडी. कशाची तुझा किडी पिडी. माझ्या टीडीला हात लावायचा नाही. माझ्या चिवचा टीडी आहे की. शिवचा. आणि इकडे उसात न कुठनं. मग रस्ता तिथनच आहे की इकडे यायला वाड्याला. लका ही रोड सर दिसतोय का नाला इकडून. आणि दमान तरी यायचं असलं कसलं धडकला लका. थोडक्यात वाचलो लका मी. तो मला कोणी रस्ता द्यायला सांगितलेलं माझ्या मध्ये. इकडे हातावणारी टाकील ठोका तुझ्या रस्त्याच्या मध्ये. इकडं झिंग्या त्या आबापासून नीट राहा, नाही तर तुला त्या असा चिंबवल ना, चिव बी नाही म्याव बी नाही मग तुला. नाही का ना, आपण हा. प्रेमात बेत नसतो काय. साईड इफेक्ट ऐक की, जाऊन दे खांडे, आपल्याला काय करायचंय त्या दिनी तिकडे जाऊन दे आणि जाई व्यवस्थित जरा. खांडे चला बाबा, ह्याच्या कुठं नादी लागतो. जाऊ दे मला. माझ्या चिवकड चाललोय की माझा टीडी घेऊन लागलाय वर करून बोलायला तोंड. जा बाबा जा, जातो याची चिवाड वगैरे असेल जा पळ. हा, तुला जातो, सांगितलं जातो. ना, मला बी समजावलं येळ नाही ना? तुमच्या जा, थांबायला. जा जा पळ. तुला लय सांगितले. एका दिवशी कळलं, एका दिवशी. बाक येडे झाले का. एवढं म्हणजे लय बेकार झाले.
कधी यायचं ग हा जिंग्या? अगं आबा घरी माझी वाट बघत असतील. अगं येईन किती वाईस दम धर. माझी जान माझी किती वाट बघत असेल, वैतागली असेल बाबा. चला लवकर, माझ्या जानूसाठी टिडी आणला टिडी. जानू मेरी जान मर. अगं चिव, तुझा डुंगरी बघ आत्ताच प्रेमात पडला. जानू हे बघ तुझ्यासाठी. अरे काय हे, सरळ तरी कर ना. वाव जिंगू, हे माझ्यासाठी आणलंस तू? हो, हे तुझ्यासाठीच आणलंय. किती प्रेम करतोस ना तू माझ्यावर, किती करतोस माझ्यासाठी. अरे अगं चिऊ, ह्या आकाशात जोपर्यंत चंद्र तारे सूर्य आहेत का नाही, आणि ह्या जीवात जीव आहे, तोपर्यंत मी तुझ्यावरच प्रेम करणार, आणि मी तुझा आणि तू माझीच राहणार. माझा लाडाचा जिंगू. जिंगू, तू माझ्यासाठी टेडी आणलाय. हो. मी पण तुझ्यासाठी एक गंमत आणलीये. कसली बरं कसली? तू आधी डोळे झाक बघू. तुझं काहीतरीच असतं बघ, डोळं झाक. अरे झाक म्हणते ना, झाक. हा झाकलं. डोळे झाकलेत, गॉगल कोण काढणार? मला कसं कळेल तू डोळे झाकलेत म्हणून? काढा आधी. चिऊ, मला माहिती आहे की तुम्हाला का नाही आता किस्से देणार आहे, किस्से. तुम्हाला आता किस्से द्यायचे, किस्से. त्या गालावत्याला नाही का ह्या गालावत्याला आहे. काय भारी वाटतं का चिऊ? ह्या गालावत येणार आहे का? बर बर दे बरं, मला मी भारी वाटाल ते दे ना चिऊ, किस्से दे ना. किस्से पाहिजे तुला किस्से? अयो, किस्से जागा केस. शिवीचा एकतर फोन सारखा स्विच येतो, ते अजून एकदा लावून बघतो. The number you are trying to call is currently अयो, not कवरेज reachable. एरियाच्या बाहेर. Try again later. काय आबाने तिचं काय केलं तर नाही ना, फोन तर काढून घेतला नाही ना. काय जिंकू शेठ? काय नाही, मी लय टेन्शन मध्ये आहे बरं का. ती तुझ्या तोंडाकडे बघूनच काय आम्हाला लय टेन्शन मध्ये दिसतोय तू. जिंगूला का तुला सांगत होतो काय मी, तिच्या नादी नको लागू. शेवटी आमच्यावर दांडा मोडपा करून लागा तो आम्हाला जेडत काढला का. नाही बाबा, चिवीचा माझ्यावर लय जीव आहे, तुला काय माहिती. अरे ऋषा, ह्याच्या हातावर मेहंदी काढायची ते ह्याच्या गालाव काढली ना, अशी काढली, एक नंबरच रंगली जिंग्या. हातानं काढली काय आबानं? कळला का तुम्ही मला तरच देताय र. अरे लका तुला कसला चोपटला त्या आबाने का, तुला काहीतरी वाटाय पाहिजे. आता ती गेली अमेरिकेला. ए लाका काय चाललंय काय, तू सांगतोय काय लाका, परिस्थिती समजून घे केला का काहीतरी. काय परिस्थिती समजून घेतोय आता, ह्याच्या हाताला लागेल का लागा ती? चिवी तशी नाही बाबा करणार. चिवी नाही तशी करणार, आबा तसं करणार आहे. अयो, तुझी सावली सुद्धा तिच्यावर पडणार नाही. आता असा बंदोबस्त लावलाय आबाने. झिंगूचा झाला आता चिंगू. झिंगू शेठ, तुम्हाला तिनं लुटलं आणि दिली केळ. काय हा मग काय तर. असं का बारक्या पोरांगत रडतोय तो? तुझं माझं खरं प्रेमात तिने मला लुटलं. जाऊ ती गेली तर गेली. भेटेल का तुला? तू काय लागा किती देख नाही लागा, तू लगायला काही करू, तुला दुसरी भेटेन जिंग्या. अरे राहून दिला का? आता बास कर केला असं का बारक्या पोरांगत रडतोय? आबा गावाच्या बाहेर लगीन निघायचं, कळलं का? गावात थांबायचं नाही तुला. आबा राव, त्याची काय एकट्याची चूक आहे का? त्यानं राव त्या पुरीसाठी गौंड्याच्या हाताखाली, कलरवाल्याच्या, लाईटवाल्याच्या, समजाच्याकडे काम केल्यात राव त्यानं. 90 हाणून गावाचा काय तमाशा करू नको, तू शांतच राहा. अमोल शेटराव चूक काय एकटीची नाही राहायची. हे तू मापात राहायचं, तिकडे उजव्या हाताखाली चूक दाखवा तुला. तू काय समजून चूक घ्या. बघायची का? शांत बसायची.
शांत. गावाच्या बाहेर लगेच निघायचं तुला. थांबायचं नाही. काय असेल ते आबा माझी भरपाई तुम्ही करून द्या बरं का. चल तुला इशिव देतो तुला इशिव. चल चल त्याला तू दाखव. चल रे. माझं काय काय बोल काय? तुम्ही द्या म्हणलं. आवाज बांध. तू शांत बस. तू सर बाजूला. ए, माग हो. चल. राहून दे, अमोल शेठ. राहून दे. निघायचं चला. हे असलं मोठ्या माणसाला नादी लागायची लगा त्याला सांगत होतो का नाही मोठ्याच्या नादीला असं लागल्यावर असंच असतं आता लय मारतील रे त्याला ते आबा काय बारका नाही एका ठोक्यात देण होईल तसं मारेल त्याला आता काय खरं नाही त्याचं. ते आबापेक्षा ना त्या आमल्या तर लईच येड आहे ते लईच मारत असते आपण समजत होतो अमोल शेट म्हणत होता ना आमल्या म्हणतोय आता गेल्यावर काय आता ते आता काय अवस्था करणार आहे त्याचं ते आता जाऊ दे चला बघू उद्या जा, चल. पुन्हा जर तू दिसला नाही का आवाज कळलं का झिंग्या पुन्हा मग पाय पाय बी हात पाय मोडून तुझ्या गळात घाली ध्यान ठेव दिसायचं नाही कळलं का हा मोशट त्या ध्यान ठेवायचा नंबर यायचं नाही पुन्हा बघायचं नाही चल. आबा माझी चूक नसताना मला मारलंय ना त्या जेंग्याचं तो मला इसकच दाखवतो. जेंग्या काय चीज आहे ती त्या गावाला बी जेंग्या नडतो तो मला बी नडतो. तुम्ही काय जेंग्याला अजून ओळखलं नाही. मला मारलं चुकी नसताना. झिंग्याला दिला हाकलून आज दिलं वय हा आता पुन्हा तो गावात दिसणारच नाही त्याचा हात पायच मोडणार आहे तू हा कशाला गरीबाला हाकवायचा गरीबाला हाकाला नाही गाव आता सुखात झोपल काड्या जरी उघड्या राहिल्या ना तरी निवांत झोपल काय बरं, आपल्या पाहुण्याची यात्रा आहे बर येतो का जेवायला जाऊ आपण तिघ जण मस्तपैकी बकर आहे खटाखट जीव बिव मस्तपैकी तुला क्वार्टर बी द्यायला होतो काय अडचण नाही आपल्याला क्वार्टर बी नग आणि ते मटन बी नग बकर नगून बोकाड बी नको आबा आज आहे आमुषा आणि माझी बायको आहे ना आमुषेट आमुषा पौर्णिमेच मला 9च्या बाहेर कुठंच लावत नाही घरातनं एक पाऊल सुद्धा बाहेर टाकून देत नाही काय बायको त्याला काय ऐकतोय काय करतोय ना आबा हा, हो का आपण हाय खरं मर्द हा. आपण काय बायकोला बिकोला भेट नाही काय आमोशा असो ना काही असो त्याला तुम्हाला यायचंय का ए नाही बा, नाही ना तुम्ही तर आपण आपण जाऊ आबा. चला या. तुला काय करायचं मी बघायला आहे नाही ना. लागा आबा खांडे खांड्या तर खांड्या अरे तू चल माझ्या बरोबर लय मटण आहे मध्ये आबा. घालून लिहितो तुला काय अडचण नाही घरी आणून तुटतो बाबा तुझ्या हो का तुझ्या बायकोच्या बायकोला लागा हात जुडतो आपल्याला नाही नका, नका, ए नाही बाबा चल बाबा नाही काय बायको मला हानतीला का नाही, गेल्यावर नाही. कुठं सामुशाचं एका रात्रीला हाणल्यावर काय होतंय बघू चल आपल्याला लय भूताचं हे जे बी वाटतं आबा जायला मी चोराला भेट नाही पण भूताला ह्याला कशाने आमुष्याला बुताने भीत आहे काय नाही, काय नाही. मी आहे ना आमुष्या नाही, इथं भूत आहे गेलं मला बघून भिवून जाईल तू काय भीतोय ते मला- भूतले वाटे ए, लावले आबा राहू दे नाही खायचं ते अजिबात नाही. आबाच्या पाहुण्याकडे आहे ना हा. परत मत परत नाही लागा अगं बोकाड मला दिले एकट्याला तरी नको मला तुमची तुम्ही जावं दोघं बायकोलाच बी बाबा तू चला आबा चला आपण जाऊ आम्हाला बायकोचा आयुष्यभर साथ आबा, देणार आहे. चला की तुम्ही आता. नाही देणार, जावा. चल का नाही आबा राव तुमच्या गाया शपथ न ग मला भूताला भिवू नको मी आहे ना आव तुम्हाला बघितलं तरी बी वाटेल मला आमुष्याचं जाऊ दे. ते जायला बघला का चल का नाही ग, नाही ग, आबा मला माहिती आहे तुमचा लय जीव आहे पण तुम्हीच जाऊ नका आमुष्याचं राहून द्या नाही ना ये तू तुझ्या वाटणीला काय नका ठेवू चल. जावा जावा चला जाऊ या- परत. या मटण खाऊनच या होय होय हा, ये तू. ए बाबा आपल्याला नको आमुष्या पौर्णिमा आहे ना आपल्याला तिथं तुम्ही- ए बाबा, चल. ए जा बाबा माझ्या डोक्याला तर- कसं काय देणार ना पाहुण्याला मटण तर असलं वाटलं होतं ना मोठाला मोठा फिरला. होय काय बी आता राव तुम्ही आणाला मी आहे ना तुम्ही काय टेन्शन घेत नाही काय झालं बरं थांबा
थांबा गाडी कस काय बंद झाली पेट्रोल आहे का बघा जास्त पेट्रोल हाय राव आबा थांबा जरा, आबा जवळ येतो थांबा मटण झालं झाले बरं थांबा की राव करतो चालू हा भाऊ त्यामुळं मी खांद्याला म्हणत होतो चल ती गाडी लय भारी मारत माहिती का हा भाऊ तुमचं असं असतो राव थांबा जरा 2 मिनिटं आबा चालू काय फाय ना बाबा गाडी आता लईच बेकार आलं तिथं अंधार लई आहे मी आलो आबा उरका लवकर उरका तुम्ही बघा मग शेट मी बघतो चालू होतो का नाही ना मटण जिरायची गाडी आली गाडी आली जाण आणली असलं हे? त्या खांद्याला आणलं असतं परवाला असतं बरं का कुठे गेले या मग शेट आबा थांबा की जाऊ एक तर ही अंधाराची भीती वाटते त्याच्या आईला ही बाहेर बी काहीतरी खुरपडतं या अमू शेठ अमू शेठ बाकी कुठे गेलं अजून काय दिसणार नाही आयला पण काळ झापिसतो गडा सगळीकडे झटका लागते बोला महाराज तुम्हाला काय कळलं का नाही काय अहो त्या सरपंच आम्हाला लय मोठं बुद्ध दिसलंय होय खरंच काय सांगायचं सगळी घाबरल्यात नका आबा सरपंचाला पचाडला का झपाटला भूतानं काय माहिती नका जावा लागेल मला पटा नाहीतर त्या आबाचं भूत काढल्याशिवाय नाहीतर चांगला माणूस आहे देवागत. दादा तुम्हाला काय कळलं का काय अहो अमोल शेटला सरपंच आम्हाला बोल दिसलं काय खरं असतं का हो तर हे गावात कुठं भूत असतात का दिसली त्यांना बोत म्हणतात हे काय भूत खरं काय चर्चा झाली या खरं दादा काय काय ऐकलं ती खरंही करते काय झालंय हा की गावात कुठं चर्चा चाललेला का आता काय माहितच नाही आपल्याला अरे खरं सांग तुला का कोण म्हणलं अरे तू चर्चा ए यार खंडे अरे कुठं चाललंय काय काय कोण हाक मारते मला अरे मी आहे इकडे ए कुणी हाक मारली मी आहे अरे पलीकडे सर आहे की बघा का माणूस गडबडीचे असते कशाला हाका मारत असता आ, तुला काय माणूस काय का नाही माणसात बसावं काय करावं हा? अरे माणुसकीचा विषय नाही त्या आबा सरपंचाला झपाटलाय भूतानी. मग काय तू काय भूत काढायला चाललाय काय त्यांचं अरे भूत नाही काढाय चालू पण ती बघावं लागेल का चांगला माणूस आहे ती देवागत. आला का भूत बीत काय नसतं का काय नसतंय तुला कळेल की बघ कसं उड्या हाणतंय तिला काय नसतंय सांग याला भूत असतं का नाही. कुठं काय भूत असतं तू काय त्या डोळ्याने बघितलं काय अरे डोळ्यानं नाही बघितलं म्हणून बघाय चाललो यायचंय का तुम्हाला बघाय. आ, लावून टाकू चोक्ष मग ते चल हो पुढे तुम्ही चला सरपंच अरे चल संगत जाऊ हा, चल चल आलो मी हा, चल आणि तुमच्या तुम्ही जबाबदारी चला. हा, चल, चल, काय झालं चल. तर? हो, माझ्या आम्हाला काय झालंय आबा? ए, कसं बोलू नका, आबा एक नंबर माणूस आहे ते. आबा, आबा आबो मराठी बसतो का काय बाबा तू म्हणे बस बाबा काय झालं आबा बोल दिसलंय लय तडतडा उडायला लागलाय. काय सांगून उपयोग आहे बाबा तुला तरी मी म्हणत होतो आबा आमुष आहे जाऊ नका तरी नका तुम्ही माझं ऐकलं नाही. देवाची कृपा मी जर आलो असतो ना मला बी तुमच्याकडे झालं असतं गड्या. माझं नशीब चांगलं मी तुमच्या सगळ्याला आलो नाही तर मला पण भूतानाला का झपाटलं असतं. काय सांगायचं मी लग्न थांबलो होतो का हा. माझ्या बाजूला उभं काय बोलताय राव? राहिली लय बेकार लय बेकार लय बाबा काय सांगू तुम्हाला
काय तुला सांगू भांड्या भांड्या नाही, खांड्या. अरे खंड्या असू तर भांड्या असू मी गाडी टकलत होतो आणि गाडी टकलं तर पाठीमाग तू बघतो तर बुट काय तुला सांगायची माझी देव्या गाडी झाली आहे आम्हाला लय बेकार बीपीत वाढला असला आम्हाला. ए खांड्या त्यांना बघत घाबरू नका तू ए विषया घाबरू नका आबा काय लागा हाती गडी गडी पण बघ कसा थडा थडा उडतोय. खरंच लय डेंजर आहे. अरे लागा बुजबीत काय नसतं लागा खांड्या असेल ना काय ह्यांच्या बाबा माझा लय विश्वास आहे. लय बाबा बेकार झाली तुला नाही म्हणतोय ना मी पहिला आबा मला तर काय वेगळंच वाटतंय बरं का वेगळं म्हणजे काय नेमकं मग आबा देवाचं बघावं लागतंय का देवाचं बघा कशाचं बघा लगा भूतानं लय जर बेकारी केली कुठं बुद्धीत असतं का चोर असेल ना का ती अरे लगा चुलट्या असतात हो इतक्या लवकर. तुला सोक्ष मोक्ष लावायचंय का ऋषा आपल्याला आहे ना ह्या गोष्टीचं खरं खोटच करावं लागेल. भूत आहे का चोर आहे आबा त्या म्हणते चुरटी मग चोर बी होता का नाही ना का बुतच होतं बुतच मी बघितले माझ्या डोळ्याने बघितले काय तुम्हाला सांगायचं आपण एकदा जाऊन बघून येऊ. नाही बाबा डोळं फिरते तिथे गेले की काय तुला काय गं, तुझ्या पायात आबा दिसेल जाणार तू नाही, नाही. ए, आबा एकदा बघून येऊ. मी- बाबा नका तुमचं तुम्ही जावा बघा तू आम्हाला मोठ्या होती का नका नका मी आहे का नका म्हणतोय नका नको बाबा नाही ते पहिल्या बुद्धन बी त्याच्या बघू आपण तर. नका, नका. अहो, चला राव आबा तुम्ही नका नका हा, चला. मला ए, एवढं काय नका. ए, नका, चला. घाबरू नका काय नसतं राहत तसं आबा असं काय थंड्या वाजून आले की करायला लागलाय एवढं बेल लागला हाती गेडी पण भांड्या नाही लागा खांड्या. खांड्या पहिला ठोका तू टाकायचा अरे आपलं नावच आहे खडू एका एकाच्यात घालीन काढू लागा खांड्या तुम्ही लागा आमची आपदा करू नका बरं का ना राव आबा आपला कशाची होती लय राव? ब्या वाटतंय लागा हे अंधार घाबरू बिंधार नका हम्म, आपल्याला त्याला हुडकून काढायचं कोण आहे भूत आहे का काय आहे बघायचंय ठीक आहे, चला. अरे, काय तुम्हाला सांग. तुम्ही आहे ना हा. अमोल शेठ हळवणी इथं निवांत बसा इथं कोणी येणार नाही आबा इथं बसा तुम्ही निवांत काही टेन्शन घेऊ नका बरं का लांब जाऊ नका बरं का नाही राव आम्ही इथेच पोरांनो चला लाग घरी नका लागा तुम्ही तसं करू काय येड्या. करीला तुम्ही बेताय आबा ऐ अरे, ऋषण आजा तुम्ही इकडे जावा बर गाण्या तुझा इकडे अरे, एकटा जाऊ गाड्या गडी गडी एकटा जाऊ जा आणि मी जात हा आणि मी एकटा इकडे ए, अरे, खांद्या, तुझं बसला काय तर द्या वाटायला लागलं मला पोर मी बघतो तुम्ही टेन्शन घेऊ नये एक हात नुसतं खाली आहे का गाण्या थांबवला ना? नाही. ए जा गाण्या ए पोरांनो ए आला का थांबवला का थांबा थांबा आबा अमोल लवकर लवकर या लवकर अयो बेकारी झाली रामोशीत बेकार झाली पोरांनी उगं चालते गड्या काय या पोरांनी बेकार केली आमोशीत इथं आले मोकार हे लय ब्या वाटायला लागले मला माझं तर अहो गुडगण बिडगण जामच चालू मी तर काय मला सुसा नाही जात आबा अमोल शेठ कोण आहे रे? कोण आहे हा? गण आहे गणा मी गणा अरे काय झालं अरे पोरं कुठे आहे ती बाकीची पोरं कुठे आहे ती पोरं नाहीत मला माहिती हा. मी आलोय तुम्हाला दिसला दोघ जण हा, हा. अरे पण बघ येतं असं येते तुला काय तर किती ब्याव वाटलेला का पाठीमागणी तू हाक मारायला का आम्हाला हा येड्यावानी इतकं मग आमचं इथं गुडगण बिडगण फुटले दिसते का तुला इथं हा आम्हाला तुम्हाला आवाज दिसलं देते जा आबा खाली. मी. हा? आबा देते आवाज चला तिथं वडाच्या झाडाखाली जाऊ तिथं तर हाय बाबा बघितलं आम्ही तिकडं नाही अमोल शेठ तिथं काय
चल चल बघू तिथं नाही ना की काय अहो नाही आपण मग बरायची ताकद नाही बाबा काय कसलं झालंय माझं तर बेकार सगळं फुटलंय आमचं त्याला ना काही कुठे गेल्यातला काय एकट्याला सोडून अहो अंधारच आहे कायदा बायकोनं बस मध्ये दिलाय का बस मत लावतो आधी बम 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 बोले अयो आखा गाडी पुरीनी त्यानं सुद्धा काय नाही काय आणि बायकोनं असला बस मग कसला दिलाय काय माहिती त्यानं तर काय माहिती काय मगाशी खंड्या खविसले मोठा दिसलाय जाग्याव शांतच अरे बस म्हटलंय ताकद आहे का तुम्ही अजिबात भिवू नका चला माझ्या संग आता मग तू का घाबरला एवढा मी नाही का भरलो मला गार लागते चला आबा आमुशीत चला बंड्या काय दिसना कुठे गेलं पूर्ण कुठे दिसत मला काय नाही माहिती तुझ्या नादाने काय झालं इथं अरे माझ्याच पाटणीत दारू बसलाय का आता कळलं ना तुला मुशिक नाव दिसत ए बिघडावलो कुठं आहे तुम्ही काय तुम्ही आमच्या अर्धा केला का काय चेष्टा बिष्टा लावली काय नका तुम्ही काय झालं आबा काय कपडे कसे झाले बंदी कसलं झालं का माझं बेकार झालं गुडगं फुटलं सगळं झालं आमोशीचं तसलं झालं बघायला का खडूशेट आणि मागणं येऊन आम्हाला दाबतोय तुम्ही म्हणत होता ती खरं होतं आबा तुम्ही म्हणत होते खरं होतं ती खरं खरं आहे ना तुम्ही ऐकलं ना आमचं आणि आमची चेष्टा केली ना तुम्ही पका खवीस होता पका खवीस हा मग आम्ही येणे वेळेला का हा आम्ही प्रतिष्ठित नागरिक आहे ना का गावात या येड्याच्या नादाने मिळलो असतो आम्ही मग आम्ही पण आज दुसऱ्यांदा बी असतो आम्ही तर दुसऱ्यांदा आम्ही नाबा बरं काय करायचं आता हे ऋषा ती हुडकायला लागला आपल्याला ए मर ती हुडकायचं बेडकायचं बाबा इथं डोक्याला ताप झालाय माझ्या गुडकं फुटलंय चला घराकडे आपलं नको नको चला खंडू नको घराकडे जाऊ आपलं घराकडे अजिबात नको आपलं पण हा आबा चला बा. घराकडे चला घराकडे येड्या करू नका ना. गाव संकटील मग काहीतरी आणि इथं जीव गेला काय करायचं अजिबात संकट बिकट नाही राव मुशिक जीव जात अरे तुझ्या अंगाऱ्याने बघितलंय मी तुझीच झाली पाता आहे बघितलंय मी चला घरी तुला का यार खंडू काय बघतोय काहीतरी दिसतंय काय कोण आहे रे याला का भिवू नका ते बूट बीत काय नाही काय पायाला बघा चप्पल अजिबात घ्यायची गरज नाही अरे खायला का आबा हा खाली वडे तू तिकडून जा वडा वडा त्याला अलीकडे जा ना पुढं जाऊ हा ना तुम्ही आम्ही हा येतो इकडे वाया खडं धर तर लवकर वड्याला कोण आहे रे कोण आहे थांबा चेहरा पुसा अरे जिग्या दिसते जिग्या परत जिग्या जिग्या असले काय का तू वेगळेच रूप घेतलेले मग सरपंचाने माझ्यावर लय अत्याचार केलाय गावाच्या बाहेर हाकलं काय माझं चुकलं होतं आमची पाताळ केली की तू रातच्या धरणं हा दोन दिवस झाले. थांबा रे, मार नका तुम्ही कर बा तू शिक्षक केलं काय केलं तसं तू मग तुम्ही मला राव गावाच्या बाहेर टाकलं हाकलून गावाच्या बाहेर केलेला का आमची किती बेकार केलेला का तू जिंग्या हा गुडगं गेलेला का आमचं का बेकार आमची पाताळ केली तू 2 दिवस हा मार ना काय केलं तू सांग पाठीशी राव किती मारलं तुम्ही ना अमोल शेटनी मला तू काय मारलं केलं म्हणून तू काय केलं इकडे कशासाठी? तोंड दाखव तुझं हा? काय केलं तू तू काय केलं मारलेलं दिसलं तुला तू काय माझ्याकडून केलं? चुकलं मला माफी करा आता ती माफी मागते राव जाऊन द्या त्याची बी एकटीची चूक नाही काय ते आता जाऊन दे त्याला माफ करा आणि घ्या गावात हे नाही तर परत काय तर कुठं ना करेल आणि पोरांनो मग यांनी माफी मागितली आता आणि इथनं पुढं आमचं बी खरं चुकलंय कळलं का आमोशेटने आम्ही बी तुला हाना नव्हतं पाहिजे लय
काय आणि इथनं पुढं अजिबात तसं वागायचं नाही, कळलं का? नाही, नाही. हा आमची मरायची बारी आली आमची सगळ्याची, कळलं का? आम्हाला झोका नाही 2 दिवस झालं. पोरांनो झालंय ही झालंय आता, झिंग्याकडनं बी चुकलंय. गाव सुख समाधानाने नांदू द्या आता. चला घ्यायला. पोरांनो चला घ्या त्याला, आणि पुन्हा तसं काय करू नका. नाही. तुला आता सांगतो मी. चला चल. बघा बघा ही फुल्यांची